एक वेळ करी या दुखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणी तो जीव त्या ठिकाणी देवाला हाक मारतो, देवा एकदा मला या दुःखातून मुक्त कर, या एकदा मला या संकटातून बाहेर काढ, मला खूप त्रास होतोय, मला सहन होत नाही देवा, माझी इथून सुटका कर. देवाला विनंती करतो तेव्हा देव त्याला विचारतो, ठीक आहे मी तुला या ठिकाणाहून बाहेर काढतो, पण त्याच्या बदल्यात तू मला काय देणार आधी तू सांग. जीव म्हणतो, देवा माझ्याकडे देण्यासाठी आहे तरी काय, सगळं काही तुझंच आहे, माझा कशावर अधिकार नाही, या शरीरावर देखील माझा अधिकार नाही, सगळी तुझी सत्ता आहे, मी तुला काय देऊ शकतो. देवानं सांगितलं तू मला देऊ शकतोस, तू मला काय दे तर एक वचन दे. वचन असं दे की इथून बाहेर पडल्यानंतर तू असं श्रेष्ठ कर्म करशील की पुन्हा तुला परत या गर्भामध्ये यावं लागू नये, परत तुला गर्भवासाचं दुःख भोगावं लागू नये, यासाठी श्रेष्ठ कर्म कर. जीव म्हणतो श्रेष्ठ कर्म म्हणजे देवा काय करावं. देव सांगतो श्रेष्ठ कर्म म्हणजे सतत माझी आठवण कर, मला कधी विसरू नको आणि मला सतत शरण ये, तर तुझे सर्व कष्टाचं मी निवारण करतो. त्यावेळेस प्रत्येकाने म्हणजे तुम्ही आम्ही प्रत्येकाने देवाला त्या ठिकाणी नवस म्हणजेच वचन दिले, आठवीन पाय हा माझा नवस, की देवा आम्ही बाहेर गेल्यानंतर तुला कधीही विसरणार नाही. तेव्हा मग परमात्मा आपल्याला या संकटातून बाहेर काढतो, पण बाहेर आलं की ही देवाची माया आपल्याला पकडते आणि मायेत पडून जीव देवाला विसरून जातो, देवाला दिलेलं वचन देखील विसरून जातो. पण देवाचे जे दूत आहेत ना, साधू संत, ते आपल्याला या वचनाची आठवण करून देतात, तरी सुद्धा मायेमध्ये गुरफटून जीव देवाला विसरतो, आठवण आली तरी सुद्धा दुर्लक्ष करतो, मायेमध्ये फसून फक्त माझं माझं संसाराला आपलं म्हणतो, परमार्थापासून दूर जातो. खरं तर संसार वाईट आहे असं मी म्हणत नाही, संसार ही करावा, पण संसारात राहून माणसाने मनात मात्र संसारी असावे असोनी नसावे. संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळ. फक्त या शरीराने संसारात राहायचं, पण मनात मात्र देव हवा. शरीराने तुम्ही कुठेही राहा, पण मन मात्र देवाच्या चरणावर व्हायचं, मनात मात्र देव असावा. कीर्तनाला येताना सुद्धा फक्त शरीर घेऊन यायचं नाही, मनासहित कीर्तनाला यायचं, तर याला महत्व आहे. श्रवण भक्ती एवढी श्रेष्ठ आहे, पण नुसतं या ठिकाणी येऊन बसलात पण तुमचं मन बाहेर भटकत आहे, त्याला काही किंमत नाही. आणि आजकाल असे भक्त जास्त झाले, फक्त शरीर घेऊन येतात पण मन घरीच सोडून येतात. एकदा एक कीर्तनामध्ये आजीबाई सारखी मध्ये उठत होती, बसत होती,